पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचं लोकार्पण करणार। महाराष्ट्रासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तमिळनाडूच्याही दौऱ्यावर। कर्नाटकच्या बंगळुरूमधील बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचं उद्घाटन, तर तमिळनाडूमध्ये खेलो इंडिया स्पर्धेच्या समारंभ सोहळ्यामध्ये सहभागी होणार। पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातील 10,000 लाभार्थ्यांना पंतप्रधान स्वनिधीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कर्जाचं वाटप करणार। पंतप्रधान मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। राज्याच्या पोलीस महासंचालकांसह 3,000 पोलीस तैनात। मोदींच्या स्वागतासाठी सोलापूरमध्ये मोठा उत्साह। खास सोलापूर पद्धतीनं मोदींचं स्वागत केलं जाणार। पंतप्रधान मोदींसमोर देशातील कामगारांचे प्रश्न मांडणार। आता मूलभूत परिवर्तन करण्याचं काम आम्ही करतोय, पण हे पहिलं पाऊल आहे। कामगारांसमोर जगण्याचे प्रश्न कायम आहेत। रेनगर प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांचं वक्तव्य। मोदीजींनी काही दिवसांपूर्वी 70,000 कोटींच्या घोटाळ्याची वक्तव्य केली। अशात 70,000 कोटी घोटाळा करणाऱ्यांना का सोबत घेतलं? करुणा शर्मा यांचा सवाल। सोलापूरमध्ये मोदींचा दौरा असताना आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही सोलापूरच्या दौऱ्यावर। सांगोल्यामध्ये दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार। जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्तानं 4 दिवसांच्या दावोस दौऱ्यावरती असलेले मुख्यमंत्री आणि मंत्री उदय सामंत मुंबईमध्ये दाखल। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दावोसमध्ये अलुटेक कंपनीकडून महाराष्ट्रामध्ये 2,075 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार। एक देश एक निवडणूक या विषयावरती काम करणाऱ्या उच्चस्तरीय समितीनं नवी दिल्ली येथे माजी मुख्य न्यायाधीश निवडणूक आयुक्तांशी रामनाथ कोविंद यांची चर्चा। 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही। केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना। प्रभू श्री रामाची मूर्ती नव्या मंदिरामध्ये स्थानापन्न। मंदिरामध्ये विधिवत पूजा करून मूर्तीची झाली स्थापना। स्थानापन्न झालेल्या रामाच्या मूर्तीची दृश्य एबीपी माझाच्या हाती। अयोध्येमधील राम मंदिराचं 22 जानेवारीला होणार उद्घाटन। राम मंदिरातील गाभाऱ्याची दृश्य माझाच्या हाती। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या पूजेचा आजचा 4था दिवस। आज 21 वैदिक पूजाविधी केले जाणार। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून अयोध्येमध्ये होम हवनसाठी 5,000 लिटर गीर गाईचं तूप पाठवणार, तर वारकरी संप्रदायाकडून श्रीरामाला पसायदानाची भेट। गेल्या भाईंदरमध्ये शाळकरी मुलांच्या जय श्रीरामच्या घोषणा। शाळेतून घरी जात असताना रस्त्यामध्ये रामरथ दिसल्यानंतर मुलांच्या घोषणा। धुळ्याच्या बोरकुंड येथील सावतामाळी या आजोबांची प्रभू श्रीरामांच्या चरणी अनोखी सेवा। रामनामाचा जप वहीवरती लिहिण्याचा माळी यांचा संकल्प। जळगावच्या 40गाव येथे लाखो मातीच्या दिव्यांचा वापर करून साकारली अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती। 10,000 स्क्वेअर फूटवरील ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। भाजपचे नेते अतुल शहा यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रभू श्रीरामांवरील 2 हिंदी आणि मराठी गाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शित। श्री राम जन्मभूमी न्यासाकडून कोपरगावमधील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरी महाराज यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण। 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरामधील साधू संत आणि धर्मगुरूंना निमंत्रण। मात्र बंजारा समाजाचे धर्मगुरू कबीरदास महाराज यांना निमंत्रण न मिळालेल्या नाराजीचा सूर। अयोध्येमध्ये तयार होणार मल्टी लेव्हल कार पार्किंग आणि फूड कोर्ट। उद्योजक चंद्रकांत गायकवाड यांच्याकडे व्यवस्थापनाची जबाबदारी। अयोध्येमध्ये यूपी एटीएस कडून 2 संशयित ताब्यात। कॅनडामध्ये ठार झालेल्या सुखाट दुनेकच्या गँगमधील 2 जण असल्याची माहिती। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांचा रेल रोको करण्याचा इशारा।
बुलढाणा पोलिसांकडून रविकांत तुपकरांना अटक. रविकांत तुपकर यांना अटक करून मेहकर येथे नेण्यात आलं. तुपकरांसोबत दगाफटका होण्याचा पत्नी शर्वरी तुपकर यांचा संशय. तुपकरांच्या अटकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक. मेहकर चिखली महामार्गावरती टायर जाळून रास्ता रोको. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी अनेकांची मोर्ची बांधणी सुरू. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार, परंतु या जागेसाठी रामदास आठवले आणि भाजपसह अनेक जण इच्छुक. 2024 मध्ये एकनाथ शिंदे यांनीच नेतृत्व करावं ही आमची इच्छा. राज्यामध्ये महायुती नक्की जिंकेल. 170च्या वर आम्ही जाणार. नीलम गोऱ्हे यांचं विधान. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी 10 तास एसीबी कडून चौकशी. साळवींच्या घराबाहेर कार्यकर्ते आक्रमक. तुर्तास साळवींना अटक नाही. उद्धव ठाकरेंसोबत असलेल्यांना त्रास देण्याचा हेतू, मात्र चौकशी मागे सरकारचा हात. राजन साळवींचा आरोप, कोर्टात जाऊन दाद मागणार असल्याचंही विधान. देशासाठी काम करणाऱ्यांना हैराण केलं जातं. आज आम्हाला त्रास दिला जातोय, उद्या तुम्हाला दिला जाईल. राजन साळवींवरती झालेल्या एसीबी चौकशी संदर्भात आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. राजन साळवींना त्रास देण्याचं षडयंत्र. शिंदे गटात गेले नाहीत म्हणून छळ. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांची प्रतिक्रिया. कितीही दबाव टाकला तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत ठाम राहू. आता लढाई महाराष्ट्र विरुद्ध गुजरातचे व्यापारी अशी आहे. वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडतात, त्यात आमचा काय दोष. मंत्री गुलाबराव पाटील यांची राजन साळवींवरील कारवाईवरती प्रतिक्रिया. दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षामध्ये देखील फूट. विनायक मेटे यांचे भाऊ रामहरी मेटे पक्षातून बाहेर. रामहरी मेटे यांची किल्ले रायगडावरती जय शिवसंग्राम संघटनेची घोषणा. अरबी समुद्रामधील छत्रपतींच्या स्मारकासाठी पाठपुरावा करणार. मराठा आंदोलनात देखील सक्रिय सहभाग घेणार असल्याची घोषणा. 26 जानेवारीला आझाद मैदानामध्ये ओबीसींचं आंदोलन. त्याचवेळी राज्यामध्ये देखील ठिकठिकाणी ओबीसी समाज आंदोलन करणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची माहिती. जे स्वतःच्या पक्षाचे झाले नाहीत ते विरोधकांच्या बगलेमध्ये बसून भविष्याचं स्वप्न पाहतायत. तीच बगल घट्ट करत सरकार तुमचा घात करेल. शरद पवार गटाचा ट्विट करत अजित पवार यांना धमकीवजा इशारा. हिंगोलीमधील धनगर समाजाच्या शिष्टमंडळानं बारामतीमध्ये घेतली शरद पवारांची भेट. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये धनगर समाजाला 3 जागा मिळण्याची केली मागणी. या संदर्भात इंडिया आघाडीमध्ये चर्चा करू, शरद पवारांचं आश्वासन. प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये यायचं असेल तर त्यांनी काँग्रेस अध्यक्षांची भेट घ्यावी आणि त्यांना एक पत्र लिहावं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सल्ला. शिवसेनेमध्ये सध्या पद हिरापतीसारखी वाटली जात आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पक्षाला खर्च आहे. ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारानं चालत नसल्याचंही विधान. सरकारच्या शिष्टमंडळानं अंतरवाली सराटीमध्ये घेतली मनोज जरांगेंची भेट. कुणबी प्रमाणपत्र वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. शिंदे समितीला 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या. जेवढ्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची कार्यवाही. आंदोलन मागे घेऊन मराठा समाजाचं वाटोळं करणार नाही. मनोज जरांगे यांचं वक्तव्य. मनोज जरांगे आंदोलनावरती ठाम. सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंना सुधारित मसुदा दिला तर सापडलेल्या कुणबी नोंदींची यादी गावोगावी न लावल्यानं मनोज जरांगे संतापले. 20 जानेवारीला मुंबईमध्ये जाणार म्हणजे जाणारच. आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, नाही मिळालं तर आरक्षण मागण्यासाठी जाऊ, जरांगेंचं वक्तव्य. 90% प्रश्न मिटलेत. मनोज जरांगेंचं मोठं यश. आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. ज्या ठिकाणी नोंदी सापडलेल्या आहेत त्या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारचं काम सुरू. अजित पवारांची प्रतिक्रिया. मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 32,000 नोंदी आढळल्या. त्यापैकी 18,000 जणांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यांनी अजित पवार यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आगामी काळ संघर्षाचा असेल, पण कोणाच्या मागे किती लोक आहेत हे निवडणुकीमधून समोर येईल. महिला मेळाव्यामध्ये सुनील तटकरेंचं वक्तव्य. तुम्ही मागासवर्गीयांचं आरक्षण बंद करता, मागासवर्गीयांचा शैक्षणिक फी आणि स्कॉलरशिप बंद करता, तुमची हिंमत कशी होते? हरिभाऊ राठोड यांचा सवाल. सरकारमधल्या ओबीसी नेत्यांनी राजीनामा द्यावा, राठोड यांची मागणी. भाजपसोबत जाण्यासंदर्भात कुणाशीही प्रत्यक्ष चर्चा झालेली नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही फक्त शेतकरी चळवळीसाठी काम करणार. कोणत्याही आघाडीतून आम्ही मतं मागणार नाही. राजू शेट्टी यांचं वक्तव्य. अमरावती लोकसभेवरती आमचाच हक्क, आमच्या महिलांची मतं घेऊन निवडून आले आणि त्यानंतर भूमिका बदलली. काँग्रेसच्या नेत्या संध्या सवालाखे यांची नवनीत राणांवरती टीका. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडीची कोठडी. खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये चव्हाण यांना बुधवारी अटक. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तापमानामध्ये घट. पारा 8 अंश सेल्सिअसवरती पोहोचला असून रब्बी हंगामाच्या पिकांसाठी पोषक वातावरण. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यानं मोठ्या प्रमाणात कुटुंबांचं स्थलांतर. जिल्ह्यातील जवळपास 2000 विद्यार्थी रोजगारासाठी स्थलांतरित झाले असून बहुतांश विद्यार्थी शिक्षणापासून वंचित. पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या जमिनीच्या कबुलायती वेळेमध्ये करून वारसांना नोंदी घाला, आमदार प्रकाश आंबेडकर यांची मागणी. विकास कामांसाठीच्या निधी वाटपाचे अधिकार पालकमंत्र्यांनाच. राज्य सरकार आणि महानगरपालिका प्रशासनाच्या निर्णयावरती हायकोर्टाचं शिक्कामोर्तब. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक नगरसेवकांनी विकास निधी वाटपाच्या निर्णयाविरोधात केली होती याचिका. राष्ट्रीय लिंगायत महामंचाच्या वतीनं पुकारण्यात आलेला आजचा सोलापूर बंद अखेर मागे. महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेसंदर्भात झालेल्या अनुचित प्रकाराची सखोल चौकशी करणार, जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन. यवतमाळच्या पुसदमध्ये गोर सेनेचं रास्ता रोको आंदोलन. विविध मागण्यांसाठी गोर सेना आक्रमक. आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येनं बंजारा समाजातील नागरिकांचा सहभाग. नगर जिल्ह्यातील कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन. आंदोलनाची दखल घेतली नाही आणि 2 महिन्यात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचं आंदोलन सुरू करणार. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा प्रकल्प अधिकारी कार्यालयावरती मोर्चा. राज्य सरकारच्या विरोधात अंगणवाडी सेविका आक्रमक. धुळे बस स्थानक परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील वाईन शॉप हटवण्यासाठी आंदोलन. यावेळी आंदोलकांकडून दुकानावरील पाटीची तोडफोड. वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी धरणं आंदोलन. स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग. समृद्धी महामार्गावरती चेनेज 390 जवळ गुरांचा कळप धावताना अचानक कार समोर आली. कार चालकाचं नियंत्रण असल्यामुळे अपघात टळला. महालक्ष्मी रेसकोर्सवरील प्रस्तावित थीम पार्क विरोधात हायकोर्टामध्ये याचिका. थीम पार्कमुळे पर्यावरणाची हानी होईल, याचिकेमध्ये आरोप. पुढील आठवड्यामध्ये सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित. मध्य रेल्वेच्या शिव रेल्वे स्थानकाच्या जवळ जुन्या पुलाच्या जागी नवीन उड्डाणपूल बांधणार. जुना उड्डाणपूल 20 तारखेपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार. मुंबईच्या अंधेरीमधील गोखले पुलाच्या लोकार्पणासाठी 25 फेब्रुवारीची डेडलाईन. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये काम पूर्ण करण्याचे पालिकेचे आदेश. आणेवाडी टोल नाक्यावरून 2017 मध्ये 2 गटांमध्ये राडा. या प्रकरणामध्ये दाखल एका केसचा 6 वर्षांनंतर लागला निकाल. आमदार शिवेंद्रराजे भोसलेंसह इतर संशयितांची निर्दोष मुक्तता. एमपीएससीकडून 2022च्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर. विनायक पाटील राज्यामध्ये प्रथम. परीक्षेमधील पदांसाठी पसंती क्रमाचे पर्याय सादर करण्यासाठी प्रक्रिया 22 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार. आदिवासी विकास विभागाच्या उपआयुक्तांचा सरकारी कार्यालयामध्ये धडाकेबाज बर्थडे. व्हिडिओ व्हायरल होताच बॉसचं कर्मचाऱ्यांवरती खापर.
हिंगोली जिल्ह्यामध्ये नांदगावमधून औंढा नागनाथच्या दिशेने जाणाऱ्या बसवरती 2 अज्ञातांकडून दगडफेकीमध्ये बसचं नुकसान, प्रवाशांना दुखापत नाही. नागपूरमध्ये सेमिनरी हिल या परिसरामध्ये एका घराला आग, आगीमध्ये 2 लहान मुलांचा होरपळून मृत्यू. 15 लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणामध्ये मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एका हवालदारावरती गुन्हा दाखल. ठाणे लाचलुचपत विभागाची कारवाई. मुंबई नाशिक महामार्गावरती सशस्त्र दरोडा. पहाटेच्या सुमारास घडली घटना. सोनं आणि चांदीचे दागिने घेऊन जाणाऱ्या कुरिअर सर्व्हिसच्या गाडीवरती अज्ञाताने टाकला दरोडा. अभिनेत्री कंगना रनौत आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यातील वाद प्रकरणामध्ये कंगनाच्या याचिकेवरील आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला. क्रॉस तक्रारी असल्यामुळे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून 2 फेब्रुवारीपर्यंत निकाल राखून ठेवण्याची मागणी. सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील कनेडी बाजारामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात. अवैध बांधकाम करून रस्ता अडवल्या प्रकरणामध्ये काही दिवसांपूर्वी राणा झाला. या पार्श्वभूमीवरती पोलीस यंत्रणा सज्ज. वाढवण बंदराच्या संदर्भामध्ये आज जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवरती पालघर पोलीस अलर्ट मोडवर. विधिमंडळाच्या दोन्ही सदस्यांकरता आज मैं अटल हूं या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचं आयोजन. मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणामध्ये राणा दाम्पत्याला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. 21 फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीपर्यंत सत्र न्यायालयाच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. अयोध्येमधील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं गिरगाव चौपाटीवरती लेझर शोचं आयोजन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लेझर शोचं लोकार्पण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.